नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. वर्धन आजोबा अजूनही धक्का बसलेल्या स्थितीत उभा होते. त्यांचे मन 2 आठवड्यापूर्वीचा तो घटनाक्रम आठवत होते, जेव्हा ते अखेरचं आपल्या मुलाला भेटले होते. आपला मोठा मुलगा चुकीचा वागला होता, परंतु आपण त्याला इग्नोर केले आणि त्यामुळेच आपला दुसरा मुलगा, जो नेहमी प्रामाणिकपणे वागला होता, तो घर सोडून निघून गेला होता. फक्त घरच नाही तर आता जगही सोडून गेला होता. मुलाला गमावण्याचे दुःख काय असते हे फक्त आता तेच समजू शकत होते. त्यांचे डोळे अश्रूंनी गच्च भरले होते. त्या थकलेल्या डोळ्यातील दुःखही तेवढेच मोठे होते, जे कदाचित शेवटच्या श्वासाबरोबर राहणार होते. आनंद याच गोष्टीचा होता की राधा त्यांची नात त्यांच्यासमोर उभी होती, जी त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाची शेवटची निशाणी होती. हे जे घडले होते ते सर्व त्यांच्यासाठी असह्य होते आणि सर्व गोष्टींना कुठेतरी ते स्वतः जबाबदार होते, पण त्यांना अजूनही काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. राधा अजूनही शांतपणे सर्वांचे चेहरे न्याहाळत होती. ती सगळं शांतपणे ऐकत होती. तिला तर आजपर्यंत हेच माहीत होते की तिचे वडील म्हणजे रमेश पाटील होते, ना की राज सरपोतदार. हे सर्व कसं शक्य आहे आणि तिचे खरे आजोबा वर्धन सरपोतदार कसे असू शकतात, ज्यांच्याबद्दल तिने कधीच ऐकले नव्हते? तिचे सर्व आयुष्य खोटे होते. एवढेच काय, ती ज्या वडिलांचे नाव लावत आली ते नावच खोटे आहे. तिची ओळख, तिच्या वडिलांचे नाव सर्व खोटे होते. एवढे मोठे सत्य तिच्यापासून का लपवण्यात आले असेल? तिच्या मनात हा एक मोठा प्रश्न होता आणि त्याचे उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न ती करत होती. इंद्रा तिच्या शेजारी उभा राहिला. त्याने तिचा हात हलकेच पकडला आणि डोळ्याने तिला धीर देण्याचा प्रयत्न करत बोलला, राधा, मला माहिती आहे हे सर्व तुझ्यासाठी खूप कठीण आहे, परंतु आता तुला सत्य मान्य करावे लागेल आणि त्याला सामोरेही जावे लागेल. सत्य तू नाकारू शकत नाहीस आणि तुझे वडील कारण असल्याशिवाय असा निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे कारण माहीत करून पुढे जा. मी सदैव तुझ्यासोबत असेल हे मात्र नेहमी लक्षात ठेव. तो हळुवारपणे बोलला. राधाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला हे सर्व अचानक कसे स्वीकारावे हेच समजत नव्हते. ती फक्त आपल्या वडिलांना आणि आईला आठवत होती. तिच्या आईवडिलांनी लहानपणापासून का तिला वर्धन सरपोतदारांबद्दल काहीच सांगितले नव्हते? तिच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते, पण तिला त्या सर्वांची उत्तरे मिळणार होती का? राधा, वर्धन सरपोतदारांनी हळू आवाजात तिला आवाज दिला. ते तिच्या जवळ आले. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्यांनी तिला जवळ घेतलं. राधा, शांत हो. राज जे वागला तेच कदाचित बरोबर होते. तो आमच्या आयुष्यात परत माघारी आला आणि कायमचा जीव गमावून बसला. तुम्ही आमच्याबरोबर राहिले असता तर कदाचित हे खूप आधीच झाले असते. केवळ तुझा जीव वाचावा म्हणून त्याने सर्व तुझ्यापासून लपवून ठेवले. राधा त्यांचं बोलणं ऐकून अजून गोंधळून गेली होती. पण माझे आई वडील? ती अश्रूंनी भरलेल्या आवाजात विचारू लागली. त्यांनी मला का कधीच तुमच्याबद्दल सांगितले नाही आणि मी कधीच तुमच्या कुटुंबाचा भाग का नव्हते? वर्धन सरपोतदारांनी एक दीर्घ श्वास घेतला. तुझ्या वडिलांनी राजने काही कारणांनी घर सोडले होते. आम्हाला त्यावर पूर्ण विश्वास होता की तो घरी परत येईल, पण काही गोष्टींमुळे राजला इथे परत येणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याने तुझ्या आईबरोबर नवीन आयुष्य सुरू केलं आणि त्याचा निर्णय त्याच्या आत्मसन्मानासाठी योग्य होता. आम्हीही त्याला सोडून दिलं, पण
त्यावेळी आम्हाला वाटलंच नाही की आम्ही त्याला कायमचे गमावू. वर्धन सरपोतदारांची नजर आता पुन्हा ओलावली होती. राधा, तुझ्या वडिलांनी आम्हाला कधीच तुला भेटण्याची संधी दिली नाही आणि त्यामुळेच आम्हाला तुझी ओळख नव्हती. राधा, या सर्व गोष्टी खूप अवघड आहेत, पण आता तुला तुझ्या वडिलांच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. कदाचित ते तुझ्या भल्यासाठीच होते, इंद्रनील राधाला समजावत बोलला. राधाने थोडे शांत होण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही अस्वस्थ होती. दरम्यान इंद्रा तिच्या दुःखाच्या प्रत्येक क्षणी तिला आधार देत तिच्या शेजारी होता. तू या सर्वातून नक्कीच बाहेर पडशील राधा, मी तुझ्यासोबत आहे, त्याने तिला विश्वास दिला. पण मिस्टर सरपोतदार, नक्की 22 वर्षापूर्वी काय झाले होते? का तुमचा मुलगा राज घर सोडून गेला होता? इतका वेळ शांततेत उभ्या असणाऱ्या इन्स्पेक्टर साहेबांनी आजोबांना विचारले. आजोबा एक दीर्घ श्वास घेऊन बोलू लागले. आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यावेळी त्यांचा चेहरा दुःखाच्या छटांनी भरलेला होता. काही क्षण शांत बसून त्यांनी पुन्हा एक दीर्घ श्वास भरला आणि बोलायला सुरुवात केली. खरं तर हे सगळं माझ्या मुलांमुळे नाही तर आमच्या व्यवसायामुळे सुरू झाले होते. त्यांनी आपल्या थरथरत्या हातावर बोटे फिरवत आठवणीचात बोलायला सुरुवात केली. जवळपास 22 वर्षापूर्वी या सर्वाची सुरुवात झाली होती. मी आणि माझ्या मित्राने मिळून नवीन व्यवसाय सुरू केला होता. आम्ही दोघेही या व्यवसायासाठी खूप कष्ट घेत होतो. हळूहळू आमच्या कष्टाला यश मिळू लागले आणि आमचा व्यवसाय वाढू लागला. काही वर्षाच्या मेहनतीने आमचा बिझनेस चांगलाच मोठा झाला. आम्ही टॉप 10 बिझनेसमध्ये पोहोचलो होतो. आमचा व्यवसाय अगदी उत्तम चालू होता. करोडोंच्या उलाढाली होऊ लागल्या. सर्व सुरळीत चालू होते. वरून पाहता सुरळीत दिसत होते. पण म्हणतात ना, माणसाला एकदा का पैशांचे व्यसन लागले की ते सुटणे अगदी अशक्यच. तसेच माझ्या बिझनेस पार्टनरबद्दल घडले. हळूहळू माझा पार्टनर देशमानेच्या वागणुकीत बदल जाणवू लागला. आम्ही एकत्रित काम करत होतो. आमची पार्टनरशिप ही त्यावेळेस उत्तम वाटत होती, परंतु त्याच्या इतर लोकांबरोबर गाठीभेटी वाढल्या होत्या. हळूहळू त्याच्या वागणुकीत बेफिकिरी दिसू लागली होती. तो काहीतरी गैरमार्गाने पैसे कमवू पाहत होता. हे बोलत असताना आजोबाच्या डोळ्यातील तणाव स्पष्ट दिसत होता. परंतु ते पुढे सांगू लागले, माझं ध्येय नेहमीच प्रामाणिकपणे व्यवसाय करणे होते. परंतु देशमानेला हे पटत नव्हते. त्याच्या डोक्यात तर काहीतरी नवीन सूत्रे सुरू होती. एकदा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, वर्धन, आपला बिझनेस आता खूप चांगला आहे, पण हे नेहमीच असेल असे नाही. देशमाने मला म्हणाला, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे? त्याच्या बोलण्यावर मी त्याला विचारले. नेहमी आपला बिझनेस प्रॉफिटमध्येच असेल असे नाही. कधीतरी लॉसही होईल आणि आपला बिझनेस बंदही पडू शकतो. तो मला समजावून सांगू लागला. परमनंट प्रॉफिट मिळवण्यासाठी काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, ज्यामुळे आपण नेहमीच टॉप पोझिशनवरती राहू. सो आपण काहीतरी वेगळं व्यवस्थापन करूया, तो म्हणाला. तुझे बरोबर आहे, परंतु नक्की काय स्ट्रॅटेजी करायची ज्यामुळे आपल्याला स्टेबल प्रॉफिट मिळेल? मी त्याला विचारले. सरकारची मोठी कंत्राटे मिळवण्यासाठी आपल्याला नियम मोडावे लागतील. माल थोडा हलका वापरावा लागेल. तसेच वर पैसे देऊन आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट कसे मिळेल ते बघावे लागेल आणि थोडे इंटरनॅशनल बिझनेसवरतीही फोकस करावे लागेल, तो म्हणाला. त्याचे विचार ऐकून माझं मन सुन्न झालं होते. माझ्या साध्या मित्राचे हे शब्द ऐकून मी तर शॉकमध्येच गेलो. तो कधी असे बोलेल हे माझ्या स्वप्नातही आले नव्हते. इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे त्याला काय म्हणायचे आहे हे मला समजले होते आणि सरकारला धोका देणे हे माझ्या बुद्धीला पटत नव्हते आणि कधी हे पटणारही नव्हते. देशमाने असे करणं म्हणजे आपला सन्मान आणि विश्वासार्हता
स्वतः गमावणे होईल, त्याचबरोबर गद्दारीही. त्यामुळे मी कधीच असं वागणार नाही आणि माझ्या कंपनीत वागूही देणार नाही. मी त्याला स्पष्ट सांगितले आणि असे करण्यास स्पष्टपणे त्याला नकार दिला. पण त्याच्या मनात फक्त पैसा होता. मी त्याला सांगितले की जर त्याने असं काही केले तर मी त्याच्याशी भागीदारी तोडून स्वतंत्र होईन. तेव्हापासून आमच्यात वाद सुरू झाले. वर्धन सरपोतदार थांबले. त्यांच्या शब्दात आता त्रास स्पष्टपणे जाणवत होता. ते पुन्हा बोलू लागले. देशमाने हळूहळू अधिक बंडखोर झाला. त्याने फसवणुकीचे मार्ग शोधले आणि माझ्या नकळत कंपनीच्या पैशांचा गैरवापर करू लागला. मग आपण काय केले? इन्स्पेक्टरने प्रश्न विचारला. मी सर्व शक्य त्या मार्गांनी देशमानेला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अधिकच लांब गेला होता, गैरमार्गाला होता. शेवटी जेव्हा मला पुरावे मिळाले की देशमानेने मोठ्या गैरव्यवहारात आपलं नाव गमावलं होतं, तेव्हा मी त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा परिणाम राजवर्धनला झाला. वर्धन आजोबा म्हणाले. राज मला समजावून सांगत राहिला, पण मला ते समजले नव्हते. देशमाने आता कुठे आहे? इन्स्पेक्टरने विचारले. तो अजूनही बाहेर फिरतोय, वर्धन आजोबांनी जड स्वरात उत्तर दिलं. त्याने त्याच्या गैरव्यवहारातून खूप पैसे कमावले, पण त्याची सत्यता सर्वांसमोर आलीच नाही. पण यामध्ये बाबा आणि काका कसे आले? इतक्या वेळ शांततेत ऐकणाऱ्या राधाने विचारले. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नवीन भागात. धन्यवाद.